नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमीचा आईंचा उपवास असतो। तर मंडळी, आता आम्ही ऋषी पंचमीची पूजा करायला विहिरीवर आलो आहे। इथे वाळू ठेवली आईंनी, त्याची पिंडी बनवणार आणि पूजा करणार। तर मंडळी पाहू शकता, आईंची पिंडी काढून झाली आहे। मस्त त्याच्या गोल रांगोळी देखील काढतायत। आता 7 खडे घेत आहेत डोळे मिटून। सॉरी। सुखकर्ता दुःखहर्ता बोल। सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची, मुरली पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी जळके मानता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। खडे पाडू नको। दोन लावले।
तर आपली पूजा करून झालेली आहे. आता घरात जाऊन मी आपल्याला ऋषीपंचमीची भाजी दाखवणार आहे. केल्या केला खायचं असतं, बाहेर कुत्र्या बित्र्याचं कोण दिसत नाही. अच्छा. तर मंडळी, पूजा करून आम्ही घरामध्ये आलो आहे आणि आता ऋषीपंचमीसाठी भाजी बनवणार आहोत. आणि त्या भाजीसाठी मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या आधी दाखवते. तर ही गवार आहे, त्याच्यानंतर भेंडी, सिमला मिरची, थोडीशी फरसबी आहे, वालपापडी आहे, मका, पडवळ, खोबरं, त्यानंतर आहे हिरवा माठ. आता या सर्व भाज्या मी कापून घेणार आहे आणि ही भाजी विदाऊट ऑइल, विदाऊट मसाले बनवतात. तर ही भाजी कापून घेऊया आधी. मी प्रथम सिमला मिरची कापून घेते. आतल्या बिया काढून टाकायच्या. फरसबी आहे ही देखील आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायची आहे. ही गवार आहे आणि गवार देखील आपल्याला दोन्ही साईडचे दोर असे काढून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घ्यायची आहे. ऋषी पंचमीच्या भाजीसाठी मिनिमम 7 भाज्या तरी लागतात. 7 भाज्यापेक्षा कमी भाज्या घ्यायच्या नाही आहे. त्याच्यात एक वेळ जास्त झाल्या भाज्या तरी चालतील, पण कमी नाही घेतल्या पाहिजे. आणि या भाजीला फोडणी वगैरे द्यावी लागत नाही. त्याच्यामध्ये फक्त खोबरं आणि मीठ घालायचं आणि चांगली चुरून घ्यायची. ते मी आपल्याला दाखवणारच आहे. या 4-5 मिरच्या घेतल्यात, त्या बारीक कापूयात. ही पापडी आहे आणि याचे आपण दाणे घेणार आहोत. पडवळ आपल्याला पहिलं मधून चिरून घ्यायचं आहे. त्याच्यामधल्या बिया सगळ्या काढायच्या आहेत.
लाल माठ देखील आपल्याला बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. सॉरी, लाल माठ नाही, हिरवा माठ. लाल माठ घातला तर भाजी पूर्ण कलर लाल होतो, त्यामुळे लाल माठ घालायचा नाही, हिरवा माठच घालायचा. हां, तर मंडळी आपलं खोबरं देखील किसून झालं आहे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चुरून घ्यायचं आहे या सगळ्या. तर मंडळी अशा प्रकारे दोन्ही हाताने ही भाजी चुरून घ्यायची आहे. आता मक्याचं कणीस आहे ते खालती टाकायचे आहे टोपामध्ये, ज्याने ते शिजेल चांगलं. त्याच्यानंतर वरती भाजी टाकायची आणि परत देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ते पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत. तर मंडळी एक पेला आम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत भाजी शिजायला. परत चांगली धुवून घ्यायचे आणि ते पाणी भाजीमध्ये ओतायचं आहे. हां, काढा. तर हा असा स्टोव आपण गॅसवर शिजत ठेवणार आहोत. किती मिनिटं लागतील शिजायला? अर्धा तास तरी जाईल शिजायला. बघूयात. तर मंडळी 15 मिनिटं झाली आहेत. आता भाजी ढवळून बघूयात. खाली पाणी देखील आहे. तर मंडळी आपली भाजी आता शिजलेली आहे. दिसण्यावरून पहा, खूप छान दिसते आहे. वास देखील खूप सुंदर सुटला आहे आणि ही भाजी शिजायला आपल्याला 35 मिनिटं लागली आहेत. हे इकडे आता आई वरीच्या भाताची तयारी करतायत. आता आईने नैवेद्य काढायला घेतले आहेत. नैवेद्य ऋषीपंचमीच्या दिवशी चवईच्या पानावर काढायचे असतात, केळीच्या पानावर काढत नाहीत. चवईचं पान केळीच्या पानासारखंच दिसतं, पण जुन्या लोकांना माहिती समजत असेल चवईचं पान. आणि आता हे तीन नैवेद्य काढले आहेत. घरात 2 आणि एक ऋषीची आपण पिंडी बनवली आहे तिकडे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.